सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 1 मार्च 2025 पावर्ड बाय युगंधरा मसाले चव सातारची डंकावरती कुटलेले घरगुती पद्धतीचे मसाले। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील प्रकरणाचे साताऱ्यात पडतात। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर फलटण तालुक्यातील एका युवतीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर फलटण तालुक्यासह जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे। घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सातारवासियांकडून होत आहे। बसस्थानक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। संबंधित तरुण ही फलटण तालुक्यातील एका गावातील आहे, त्यामुळे सातारकरांकडून या घटनेबाबत अधिक संताप व्यक्त करण्यात येत आहे। पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील विविध बसस्थानकांची झाडाझडती। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील विविध बसस्थानकांची प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी भेट देऊन झाडाझडती घेतली। पुण्यात घडलेल्या घटनेसारखी कोणतीही अनुसूचित घटना सातारा जिल्ह्यात कोणत्याही बसस्थानक परिसरात घडणार नाही याची योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित प्रशासन यंत्रणेला देण्यात आले आहेत। काँग्रेसच्या शक्ती अभियानातर्फे पुण्यातील घटनेचा निषेध, आरोपी गाडीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची केली मागणी। पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये साताऱ्यातील फलटणच्या एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शक्ती अभियानातर्फे सातारा जिल्हा समन्वयक सुषमा राजे घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात निदर्शने करण्यात आली। यावेळी घटनेचा निषेध करून राज्य सरकारला जाब विचारण्यात आला। या प्रकरणातील आरोपी गाडीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। साताऱ्यात आज पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या वतीने आयोजन। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा साताराच्या वतीने जिल्ह्यातील संपादक पत्रकार बंधू भगिनींसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वेळेत सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे। तरी जिल्ह्यातील संपादक पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सातारा शहराध्यक्ष अजित सोनवणे यांनी केले आहे। संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळावी, अमोल शिंदे। संजय गांधी निराधार आणि श्रावण निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या हक्काची पेन्शन ऑक्टोबर महिन्यापासून ते या महिन्यापर्यंत काही तांत्रिक कारणाने मिळाली नाही। संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निवृत्ती योजनेत निराधार, अपंग, अंध, अनाथ मुले, दीर्घाजारी असणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो। हे लाभार्थी असणारे लोक वयस्कर आणि आधारी नसलेले आहेत। त्यांना वेळेवर पेन्शन मिळत नसल्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तींना आपले खाते आधारशी लिंक करण्यास सांगण्यात येत आहे, पण पेन्शनधारक असणारे लाभार्थी हे निराधार, निरक्षर, अंध, अपंगत्व, आधारी नसल्यामुळे त्यांना या गोष्टीची पूर्तता करणे अवघड आहे। तरी शासनाने ग्रामस्तरावरील महसूल विभागाची मदत घेऊन त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करावे आणि त्या लाभार्थ्यांना त्यांचा हक्क लवकरात लवकर मिळवून द्यावा अशी मागणी सातारा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल शिंदे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहे। पालिका प्रशासनाने कचरामुक्त शहरासाठी प्राधान्य द्यावे, वेदांतिका राजे भोसले। कुंभारवाडा परिसरात समस्यांची केली पाहणी। सातारा शहरातील कुंभारवाडा, जिल्हाधिकाऱ्यासमोरील फोडजाई माता मंदिर परिसर, जिल्हा न्यायालयाच्या समोरील भाग यासह शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग पडलेले असतात। शहरातील कचरा उचलण्यापेक्षा पालिकेच्या घंटागाड्या खासगी हॉटेलचा कचरा उचलण्यासाठी प्राधान्य देतात। अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत। सातारा शहर स्वच्छ सुंदर ठेवायचे असेल तर पालिका प्रशासनाने शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी कटाक्षाने प्राधान्य द्यावे अशा सूचना कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिका राजे भोसले यांनी दिल्या। करंजेत घरफोडी, सुमारे 6.5 लाखांचा मुद्देमाल लंपास। सातारा शहर परिसरातील करंजेत घरे फोडून 6 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास तर 2 दुचाकींचीही चोरी करण्यात आली आहे। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नीलम नागेशनाथ मोहिते, मूळ राहणार भाडे, तालुका कोरेगाव, सध्या राहणार सातारा यांनी तक्रार दिलेली आहे। त्यानुसार 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान घरफोड आणि चोरीचा हा प्रकार करंजेतील सप्तर्षी प्राईड येथे घडला। अज्ञात चोरट्यांनी घरफोडीत रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने आणि 2 दुचाकी चोरून नेल्या आहेत। करंजे येथील एकूण 3 घरांत चोरी करण्यात आली आहे। दरवाजाचा कडिकांडा तोडून ही चोरी झाली आहे। तसेच परिसरातून 2 दुचाकीही चोरून नेल्या आल्या आहेत। या घरफोडी व चोरीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे 6,22,000चा मुद्देमाल लंपास केला आहे। मेढ्यात 3 लाखांच्या दागिन्यांसह सायगावात मोटरसायकलची चोरी। सावली तालुका जावळी येथील सुवर्णा नवनाथ भिलारे या साताऱ्याकडे जाण्यासाठी महाबळेश्वर सातारा बसमध्ये चढल्या असता अज्ञात व्यक्तीने मिनी पर्स चोरून नेली। 6,000 रुपये रोख व सोन्याच्या दागिन्यासह 3,10,000 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। दुसऱ्या घटनेत महेगाव सायगाव रस्त्यावर कडेला चुलत आजी शांताबाई भिकाजी साबळे यांच्या घरासमोर गणेश चंद्रकांत साबळे वय 35 यांनी हँडल लॉक करून रावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे। वॉटर स्टेशन विकळे फाटा येथे धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील दागिने लंपा। वॉटर स्टेशन येथील विकळे बस थांब्यावर एसटी बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील 2.25 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने लंपास केल्याची घटना
घडली आहे। विकळे तालुका कोरेगाव येथील रुपाली संभाजी आहिरेकर वय 47 राहणार सध्या सातारा या कामानिमित्त गावी विकळे येथे आल्या होत्या। गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान सातारा येथे जाण्यासाठी वाटर स्टेशन येथील विकळे फाटा येथे बस थांब्यावर रस्त्यालगत उभ्या राहिल्या होत्या। दरम्यानच्या काळात 2 अज्ञात व्यक्ती KTM ड्यूक या कंपनीची काळ्या रंगाची स्पोर्ट दुचाकीवरून आहिरेकर यांच्या पाठीमागे आले। त्यांनी त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंटन व 5 ग्रॅम वजनाची चेन असे 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून नेले। सदर घटनेची नोंद वाटर स्टेशन पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। सकाळी थंडी तर दिवसभर कडक ऊन, नागरिकांना करावा लागतोय दुहेरी ऋतूंचा सामना। उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे। सकाळपासूनच उन्हामुळे नागरिक हैराण होत आहेत। सकाळी थंडी आणि दिवसभर ऊन अशा दुहेरी ऋतूंचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। आणि ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव कमी अधिक होत आहे। चालू वर्षी उन्हाची तीव्रता अधिक असणार आहे। फेब्रुवारी ते मे दरम्यान नागरिकांना असह्य उन्हाचा चटका सहन करावा लागू शकतो। उन्हापासून संरक्षण होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। दरम्यान नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे। बिलीव्ह इन द बेस्ट या घोषवाक्याप्रमाणे सातारच्या जाहिरात डिजिटल प्रिंटिंग क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या पी दत्ता या व्यवसायाची माहिती आम्ही आपणास ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची या सेगमेंट अंतर्गत करून देणार आहोत। पी दत्ता हे नाव तुम्ही कुठे ना कुठेतरी जाहिरातीत फ्लेक्सवर वाचलंच असेल। त्या पी दत्ता या व्यवसायाचे सर्वेसर्वा दत्तात्रय पिसाळ त्यांच्याच नावावरून व्यवसायाचे नाव पी दत्ता ठेवण्यात आले आहे। त्यांच्याशी तसेच त्यांचा वारसा तेवढ्याच समर्थपणे पुढे चालवणारे पी दत्ता व्यवसायाचे व्यवस्थापक सागर पिसाळ यांच्याशी त्यांच्या जाहिरात व डिजिटल प्रिंटिंग व्यवसायाशी संबंधित माहितीपूर्ण चर्चेचा भाग आपण लवकरच जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलवर पाहू शकाल। तर अजूनही आमच्या जिल्हा सातारा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।